ती शांभवी अशी का वागली, तिने का नकार दिला, या सगळ्या प्रश्नांचा विचार ना आपण सोडून देऊया. हा, मूव्ह ऑन हो. आणि लग्नासाठी त्या शांभवीचा विचार परत कधीच करू नकोस. आय नो, मला माहितीये दादू, ही गोष्ट बोलायला खूप सोपी आहे, पण दादू आम्ही आहोत ना सगळे तुझ्यासोबत. आम्ही तुला मदत करू हे सगळं विसरण्यासाठी. तू हळूहळू विसरशील हे सगळं दादू, विसरशील ना. काय म्हणालास? नाही, मला ऐकू नाही आलं. काय म्हणालास तू? मी सगळं विसरेन. ओके, मी परत आधीसारखा नॉर्मल राहील. बस प्रॉमिस कर दादू. प्रॉमिस. नाही दादू, आम्ही कधी रुसलो, भांडलो, अपसेट झालो की तू आम्हाला हसवतोस, तू आम्हाला नॉर्मल करतोस. तसंच आम्हाला आमचा आधीचा हसणारा दादू परत हवाय. प्रॉमिस कर. प्रॉमिस. सॉरी भैयाजी, मी खरंच आजपर्यंत साकेत सरांकडे अशा नजरेने कधीच नाही बघितलं. मी हे लग्न नाही करू शकत. बाई चला, साकेत शांभवीच्या किती प्रेमात होता ना. किती साधा सरळ पोरगा आपलं. काय सांग मला त्याच्यात नकार देण्यासारखं. मग का शांभवीने त्याला नकार दिला? जाऊ द्या ना, सोडून द्या ना. जे झालं ते आपण बदलू तर शकत नाही ना. आणि तुम्ही तसं धीर सोडून बसलात तर साकेतनी कोणाकडे बघायचं बाई. खचून गेला असणार आहे तो. आणि आपल्याला कळतं ना किती हळवं पोर, मनाने गुंतत चालला होता. किती वाईट वाटत असेल त्याला. तेच ना, साकेत कधीही स्वतःच दुःख दाखवत नाही कोणाला. म्हणूनच त्याला तुमच्या आधाराची गरज आहे बाई. तुम्ही असा धीर सोडू नका. आणि हो, सकाळपासून काही खाल्लं नाहीये, थोडं खाऊन घ्या. नाही नकोय मला जेवण, नकोय. अहो असं काय, औषध आहेत, गोळ्या आहेत, त्याच्यासाठी 2 घास जायला पाहिजेत ना पोटात. नाही गवत, चला. माझं साकेत अशा अवस्थेत असताना मला नाही जेवण जाणार. बाई असं काय करता. नको, घेऊन जा. तोंड गोड कर आई. कामिनी, तोंड गोड कर. पेढा खा. आई, तुझी मुलगी आज सेमीफायनल जिंकली. त्या सगळ्या राजगुरूंना मी तोंडावर पाडलंय. एकेकाचे चेहरे बघण्यासारखे झाले होते. अनिकेत आणि त्या म्हातारीला खूप कॉन्फिडन्स होता त्यांच्या राजपुत्रावर की मी त्याला नकार देणारच नाही. भातुकलीतल्या खेळातला भावला असतो ना, तसंच समोर आणून उभं केलं होतं माझ्या. पण घास तोंडाशी जाता जाता पडला की काय होतं हे मी त्यांना दाखवलं. मज्जा आली मला. म्हणजे तू त्यांना नकार दिलास? ऑफकोर्स, आपणच आपली किंमत वाढवायची असते भाई. मी माझी किंमत वाढवली. आता बघ कसे तडफडतात ते. आणि तू नकार देऊनही साकेतने तुला परत विचारलं तर? विचारलं तर म्हणजे विचारणारच. आणि मग
आणि मग हे होणार. मोरूला पाहिलंस? जेव्हापासून ती नटमोगरी नाही म्हणाली याचा तर फार मजनूच झालाय. साकेत, आर यू ओके? शेवटी या मुलीने नकार दिला वाटतं. अजून काय अपेक्षा करणार ना त्या मुलीकडून म्हणा. मला तर हे स्थळच मान्य नव्हतं. या असल्या पोरी ना सगळ्यांना फसवतातच, कोणाचीच खऱ्या नसतात. आता हिचंच बघ ना, नाहीच म्हणायचं होतं तर कशाला घरच्यांभोवती गोड गोड बोलून पिंगा घातला. इतका की सगळ्यांना वाटलं हीच राजगुरू घराण्याची आपली पुढची सून. पण दिसतं तसं नसतं ना. सगळ्यांना वरवर ते मधाचं गोड पोळं दिसलं, पण तिच्या आत मनातली विषारी मधमाशी नाही दिसली. त्यापेक्षा माझी बर्फीच बेटर होती, पण इथे कोणाला आवडली नाही ना ती. का? कारण सगळ्यांचा माझ्यावर विश्वास नाही. ठेवा ठेवा, बाहेरच्यांवरच विश्वास ठेवा. बघितलंस ना काय झालं? बिचारा, तू तुझं मन तिच्या पुढे असं उघडं केलंस ना, म्हणजे तुझे सगळे इमोशन्स ताटाभोवती कशी रांगोळी मांडतात तसे तिच्या पुढे मांडलेस. आणि तिने काय केलं? तिने ते भरलेलं ताट लाथेने लाथाडलं आणि सगळी रांगोळी पसरली, तेही सगळ्यांसमोर. बेब्यात्या, बस पुरे कर ना आता हा विषय प्लीज. का पुरे? त्रास होतोय? साकेत बिचारा लहानपणीच सगळं मनात ठेवायला शिकला. तुला आठवतं त्याचे आई बाबा गेले तेव्हा आपण विचारलं होतं कसा आहेस, गप्पा गप्पा बसायचं, काही बोलायचं नाही. कियारा आणि अनिकेतला जवळ घेऊन कुरवाळायचं. जसा मोठा भाऊ असल्याची जबाबदारी त्याने तेव्हापासून स्वीकारली. त्याचे डोळे लाल दिसायचे, पण डरताना त्याला कुणी बघितलं नाही. चुकून कधी आई बाबांची आठवण येते, वाईट वाटतंय असं कधी बोललाच नाही. कारण असं म्हणाला असता ना तर त्याला माहितीये आजीला वाईट वाटलं असतं. किती गुणी पोरग आहे का माझं. अखारी समंजस झालाय. पण तरी शेवटी वय आहेस ना ग. या वयामध्ये ज्या ज्या गोष्टी हव्याव्याशा वाटतात त्या त्यालाही वाटत असणार की ग. खरंय. तो इतर मुलांसारखा नाहीये ग. तर चिडणार नाही, बोलून दाखवणार नाही, कुणाला दुखावणार तर नाहीच नाही. आणि मुळात तो असं काहीच करणार नाही ग. त्यांनी तुला आणि मला त्रास हो, मनातल्या मनात तो पुढ्यात बसेल, पण आपल्या समोर आनंदी असल्याचा आवाडेल. काय करू ग, फार वाईट वाटतं मला तसं. माझ्या उणी पोराच्या आयुष्यात असा प्रसंग का यावा ग. काय म्हणा ते देवाच्या कळत नाही. हा साकेत राजगुरू, त्यांचा तो राजपुत्र पांढऱ्या घोड्यावरून पडणार. आधीच बिचाऱ्या बुळबुळीत बटाट्यात कॉन्फिडन्सची कमी आहे, त्यात माझ्यासारख्या मुलीने नकार दिलाय म्हटल्यावर बिचारा पूर्णच खचेल ग मनाने. त्याच्या मनाची अवस्था बिकट होणार. आणि एखाद्या गोष्टीची घडी विस्कटली ना कामिनी, की ती पुन्हा पहिल्यासारखी चांगली कधीच होत नाही. बिचारा साकेत, त्याच्याही मनाची अवस्था अशीच होणार. तो असाच राहणार, मनाने खचलेला, विस्कटलेला.
आणि मग शांभवी जाईल ना त्याच्या दुखड्या मनावरून हळूवार हात फिरवायला. बेबी आत्या बोलते, बेबी आत्या तोंडाळे, पण जेव्हा बेबी आत्या बोलते ना तेव्हा खरंच बोलते. खरं तर सगळी चूक त्या अनिकेतची आहे. त्याने तुझ्यासाठी चुकीची मुलगी निवडली. अरे त्याला काय कळतं रे? आणि तुम्ही सगळे त्याच्या होला हो करत फिरता. आणि ती बया शांभवी 4 दिवस तुझ्या मागे गुलुगुलू करत काय फिरत होती, तर त्या अनिकेतला वाटलं ती डायरेक्ट तुझी बायकोच होऊ शकते. इडियट. या अशा गोड बोलणाऱ्या सेक्रेटरी आहेत ना, त्या खानदानी सुना होऊ शकत नाही. यांना काय, आज हा बॉस आहे तर उद्या दुसरा. सगळ्यांसमोर नाचकाम करायला मोकळ्या. आज तू आहेस, उद्या कोणतरी दुसरा असेल. बस बस बेबी आत्या, जरा शांत राहा ना. मला त्रास होतोय, सांगतोय मी तुला. कशाला परत परत तेच उकरून काढायचंय तुला? आणि मुळात मला शांभवी बद्दल एक अक्षरही ऐकून घ्यायचं नाही आता. दुसऱ्या कुठल्याही मुलीविषयी बोलताना ना बेबी आत्या, किमान एकदा विचार करून बघत जा प्लीज. दादा मनापासून शांभवीवर प्रेम करतो आणि म्हणून त्याला सगळ्यात जास्त त्रास होतोय. साकेत दादा, तू किती नाही म्हणालास तरी तुझं शांभवीवर जीवापाड प्रेम, आणि तू तिला विसरू शकत नाहीस. साकेत सर, खूप त्रास होतोय का हो? नका हो इतका त्रास करून घेऊ. काय मन मोडलं का तुमचं? खूप त्रास होतोय का? कामिनी, बघ ना कसा व्याकुळ झालाय, रडतोय ग बिचारा. आई आई, अगं माझ्या नावाचा धोशा लावलाय बघ यांनी. अगं मला सारखं असं म्हणतोय, शांभवी शांभवी प्लीज लग्नाला नकार नको न देऊ. शांभवी 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 प्लीज शांभवी असं म्हणतोय ग बिचारा. तळमळतोय ग माझ्यासाठी. काय झालं, इथे का बसलास? असंच बसलोय निवांत. ऑल ओके ना? हा, ऑफकोर्स ऑल ओके. काय प्रॉब्लेम आहे? का असं वरवर शांत असल्यासारखं दाखवतोयस? का असं खोटं खोटं वागतोयस? का? हा फिरंग्या परत त्या शांभवीचा विषय दादू जवळ काढतोय का? तुला वाटतंय की मी खोटं वागतोय? हो, अरे काय झालं? बघ ना अनिकेत, उगाच काहीतरी बडबड करतोय. त्याला वाटतंय मी दुःखी आहे, मला वाईट वाटतंय. ठीक आहे, माझी शपथ खा. सांग की तू शांत आहेस, तुला अजिबात वाईट वाटत नाहीये, त्रास होत नाहीये. सांग, सांग ना. अनिकेत, मूर्खपणा करू नकोस. कसला मूर्खपणा? अरे प्रेम आहे तर कबूल कर ना साकेत दादा. अनिकेत पुरे आता. अरे काय पुरे? तुझं शांभवीवर प्रेम आहे हे माहितीये मला, पण शांभवी पण तुझ्यावर प्रेम करते याची खात्री आहे मला. कसलं प्रेम? हा, प्रेमात मी एकटा पडलोय, ती नाही. हा सगळा ना तुम्ही निर्माण केलेला भास आहे अनिकेत. नाही नाही साकेत दादा. हो, मग मला सांग, तिने स्वतःहून तुझ्याकडे येऊन
असं सांगितलं होतं का की तिचं माझ्यावर प्रेम आहे? असं स्पष्ट बोलली ती तुला? पण हो की नाही एवढंच सांग. दी पुढे काय करणार आहे? बरंच काही. कामिनी अगं, खूप कामं बाकी आहेत अजून. सगळ्यात आधी त्या साकेत सरांची माफी मागायची मला. सॉरी साकेत सर, मला तुमच्या जखमीवर फुंकर नाही घालता येणार, कारण मला त्याच्यावर मीठ चोळायचंय ना. जोवर ती म्हातारी आणि ते सगळे राजगुरू माझ्या पायाशी लग्नाची भीक मागायला येत नाहीत ना, तोवर. पण त्यांनी असं नाही केलं तर? दी, तू आधीच त्यांचं प्रपोजल रिजेक्ट केलंयस. ते म्हणाले ठीक आहे, आम्ही कुठली तरी दुसरी मुलगी बघतो तर. कामिनी, याची 1% जरी शक्यता असती ना, तरी मी हा खेळ खेळलेच नसते. आता बघ, ते माझ्याकडे येणार. हा साकेत, हाच त्या राजगुरूंच्या घरापर्यंत जाण्याचा राजमार्ग आहे. काय वाटेल ते झालं ना, तरी मी हा मार्ग सोडणार नाही. ही फक्त छोटी छोटी वळण आहेत ग. त्या म्हातारीचा जीव ह्या सगळ्या नातवंडांमध्ये, आणि ती आनंदी असून कसं चालेल? हो ना ग. ती कधी येऊन तुम्हाला असं म्हणाली की तिला माझ्याशी लग्न करायची इच्छा आहे? तिने तिच्या भावना तुमच्याकडे येऊन व्यक्त केल्या कधी? सांग ना, बोलली होती? नाही. मग का हा सगळा समज करून घेतलास अनिकेत? तुला काय वाटलं गमती गमतीत हे सगळं काय होऊन जाईल? हा खेळ नाही अनिकेत, हा आयुष्याचा प्रश्न आहे, माझ्याही आणि तिच्याही. पण मुळात सत्य हे अनिकेत की शांभवीच्या मनात माझ्याबद्दल प्रेमाच्या काहीच भावना नाही आहेत. तिला माझ्याशी लग्नही करायचं नाहीये, तिच्या डोक्यात तसा विचारही नाहीये. तेव्हा प्लीज मी हात जोडतो, हे नातं बळजबरीने जुळवायचा प्रयत्न करू नकोस. थांबव हे सगळं. हा हट्ट सोड अनिकेत, प्लीज. फिरंग्या, दादू समोर सारखा सारखा शांभवीचा विषय नको काढायला, त्याला आणखी त्रास होईल. करेक्ट आहे तुझं. त्याच्यासमोर शांभवीचा विषय काढला की त्याला त्रास होणार, तो रोज रडणार. आणि मी साकेतदाला असं रडताना नाही बघू शकत छवी. त्यामुळे साकेत दादाला जर असं रडताना बघायचं नसेल, तर काहीही करून शांभवी साकेत दादाच्या आयुष्यात आलीच पाहिजे. म्हणजे काय म्हणालास तू? तेच जे तू ऐकलंस. मी उद्या शांभवीला जाऊन भेटणार आणि मला खात्री आहे की ती तिचा नकार मागे घेईल. आता काही झालं तरी साकेत दादाचं लग्न शांभवीशीच होणार.